छत्रपती संभाजीनगरमध्ये आज इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी विराट मोर्चा काढला। जलील यांना अटक करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे। संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना जलील यांनी आंबेडकरी जनतेबाबत आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप आहे। तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पैसे देऊन हा मोर्चा काढला असा टोला जलील यांनी या मोर्चावर केलाय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातल्या संघर्षाने आता रस्त्यावरच्या लढाईचं स्वरूप घेतलंय। इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी संजय शिरसाट समर्थक आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला। काही दिवसांपूर्वी शिरसाट यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करताना विशिष्ट जाती समूहाचा अपमानास्पद उल्लेख केल्याचा आरोप शिरसाट समर्थकांनी केला। या प्रकरणी जलील यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जलील यांना अटक करावी यासाठी आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढला होता। जवळपास जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी संघटना या मोर्चासाठी एकत्र आलेले आहेत आणि इम्तियाज जलील यांचा विरोध करण्यासाठी ते रस्त्यावर उतरलेले आहेत। इम्तियाज जलीलवर कारवाई करा अशीच त्यांची मागणी आहे। तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी या मोर्चाची टर उडवलेली आहे। काही लोकांना पैसे देऊन फक्त मोर्चात आणल्यावर मोठा मोर्चा निघत नाही, हा समाजाचा मोर्चा नाही, तर कोणीतरी जाणीवपूर्वक काही लोकांना कामाला लावून हा मोर्चा काढलाय असा आरोप त्यांनी केलाय आणि एक प्रकारे त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केलेला आहे। खरं तर इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले होते, त्यामुळे त्यांनी काही लोकांना कामाला लावला, टार्गेट करायला माझ्या मागे सोडलेला आहे असं इम्तियाज जलील यांनी आरोप केलेला आहे। मात्र मी शांत बसणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तुर्तास संभाजीनगरमध्ये मात्र आज आपण बघतोय एक मोठा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून इम्तियाज जलीलवर कारवाई करा अशी या सगळ्यांची मागणी आहे। या मोर्चानंतर आता बघूयात नक्की पोलीस प्रशासन इम्तियाज जलील यांच्या विरोधात काय भूमिका घेतं ते। पोलिसांनी इम्तियाज जलील यांना अटक करावी, अन्यथा जलील यांच्या घरात घुसायलाही मागे पुढे पाहणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। त्याला अटक झाली पाहिजे। तो पोलीस कमिशनर साहेबाला आम्ही विनंती करतो आणि आव्हान करतो की 2-2 अॅट्रॉसिटीचा कायद्याखाली गुन्हा दाखल झाला, तुम्ही त्याला अटक केलेली नाही, त्यामुळे त्याला तुम्हाला अटक करावं लागेल। कोर्ट जो काही निर्णय घेते आम्ही बघू, पण तो त्याला मागाशी घालत असेल तर या ठिकाणी आम्ही पोलीस कमिशनरवर ठिय्या आंदोलन आणि मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। आधीच्या वक्तव्यावर वाद ओढवलेला असताना सुद्धा जलील माघार घेण्यासाठी तयार नाहीये। जलील यांनी आंदोलकांवर पुन्हा आरोप केले की इम्तियाज जलील ने जे डॉक्युमेंट्स मीडियाच्या मार्फत सगळ्यांना दाखवलं, एजन्सीजला दिलं, मुख्यमंत्र्यांना विनंती केली की याच्यावर कारवाई करा। आता जेव्हा त्यांना हे कळलं की माझ्याकडे काही नाही आहे, त्याला अपोज करण्यासाठी मग जे स्वयंघोषित SC समाजातले जे नेते आपल्याला मानून की नाही आम्ही SC समाजातले नेते आहे त्यांना पकडून त्यांच्या हातात पैसे देऊन हे सगळं नाटक करण्यात आलं। मोर्चानंतर सुद्धा आंबेडकरी अनुयायांचा संताप काही कमी झाला नाही। पोलिसांनी कारवाई केली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी या पुढच्या काळात शिरसाट आणि त्यांच्या समर्थकांचे घोटाळे बाहेर काढण्याचा निर्धार केलाय, त्यामुळे हा संघर्ष आणखी गंभीर वळण घेणार असे संकेत आतापासूनच मिळत आहेत। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।